मॉर्निंग मित्रांनो, चला मी सिद्धेश कंचं तुमचं पुन्हा एकदा इट्स व्लॉग्समध्ये स्वागत करतो। आणि आता आपण केदारनाथला चाललो आहे। चला तुम्हाला दाखवतो की आतमध्ये काय चाललंय आज। ट्रेन उभी आहे हरिद्वार आणि आपण हिने आज चाललो आहे हरिद्वार करणार आहोत आणि तिथून पुढे आपण जाऊ बद्रीनाथ केदारनाथ असा आपला प्लॅन आहे। सो बघूया काय होतं ते आणि आपण आजची जर्नी स्टार्ट करतो बंदा टर्मिनसवर। चला मित्रांनो, चिलाव मित्रांनो, आपण आता कोटा स्टेशनला पोहोचलो आहे। आता संध्याकाळी कधी 6 वाजतात। तर चला आता कोटावरून आपण पुढे निघतोय। तर बघूयात आपली पुढची जर्नी कशी राहील। आता पण तर ठीक राहील आणि चला सगळ्यांची हालत बेकार झाली, म्हणजे बसून बसून फक्त गाडी ट्रेन एवढी स्लो आहे की काय बोलू नाही शकत आहे। मित्रांनो चला कोटा जंक्शनवरून निघतोय। आता पुढची जर्नी स्टार्ट झाली। तर मे बी रात्री कधी दिल्लीला पोहोचन, आपण दिल्लीमध्ये भेटू। चला मित्रांनो, कोटातून बाहेर निघालो असा काहीतरी एक नजारा दिसला जंक्शन नंतर। नदी माहिती नाही ॲक्च्युली कोणती आहे ते, बट लोकेशन इज ऑसम। सो सनसेट पण मे बी पुढे भेटेल आपल्याला। हे बघा मस्त असं वातावरण आहे बाहेरचं। हरिद्वारला पोहोचतो। असं काय आजची मॉर्निंग आहे आपलीकडची आणि आपण 9 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ। चला तुम्हाला दाखवतो की आतमध्ये काय चाललंय आज लास्ट डे आमचा ट्रॅव्हलचा। तर चला देगा वो मंडल में से क्या अर्धी गँग इथे बसली। एक बर्थडे बॉय झोपलाय वरती आपल्या अध्यक्षांना पण घ्या आणि ही दुसरी गँग इकडे आहे, सगळ्या सायलेंट मध्ये बसले। 3 दिवस झालं ट्रॅव्हल करतायत ट्रेन मधून। हे बघा हे वरती झोपला एक जण। चला बाकीची गँग पुढे आणि आता आपण पुढे गेल्यावरती बघूया। याच्याकडून आहे